तर हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करतो की खूप सुंदर असणार आपल्या आयुष्यामध्ये. तर माझं नाव आहे प्रवीण आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे NS200 रॅप्टर. मीने तर विचार केला होता की भाई मी तर ब्लॉग स्टार्ट करणार, बट थोडं थांबून होतं मी की माझे पेपर झाल्यानंतर मी स्टार्ट करणार. आजच जस्ट पेपर खतम झाले. मी आत्ताच काही वेळा अगोदर पेपर देऊन इकडे आलेला आहो. आपलं धानोरा रोड इकडे हायवेचं काम चालू आहे. म्हणजे खूप मजा येऊन राहिली, फिलिंग्स अलग येऊन राहिली. पहिल्यांदा माझं पहिलं राईड आहे, माझं पहिलं यूट्यूब चॅनल आहे, म्हणजे ब्लॉग आहे माझं. तर मला म्हणजे इतका आनंद होऊन राहिला यार की तुम्ही विचार पण नाही करू शकणार. मला असं समजून नाही राहिलं की बोलावं काय, करावं काय. बट गाडी आपली स्पोर्ट बाईक, मनपसंत बाईक, ड्रीम बाईक आपल्या जवळ आहे आणि आपलं स्वप्न पूर्ण होत आहे. तर अजून काय पाहिजे यार. म्हणजे इतकी चांगली फिलिंग्स येऊन राहिलं की तुम्ही विचार पण नाही करू शकणार. मी आज इतकं खुश आहे ना की बहुतच खुश आहे यार, तुम्ही विचार पण नाही करू शकणार. आणि हे माझं पहिलं ब्लॉग आहे यार. तर थोडं सपोर्ट द्या, तुमचं प्रेम द्या. मी तर तुम्हाला हसवत खेळवत तर राहणारच. तर चला मित्रांनो, आपण इथलं व्ह्यू बघूया. आज हायवेचं तर काम चालू आहे. मी इकडे तर खूप दिवसानंतर आलं. हे तर माझं पहिलं ब्लॉग आहे मराठीमध्ये, ते पण मराठीमध्ये. तर बघूया आपण इथला व्ह्यू. खूप सुंदर वाटून राहिलं मला इथं. चलो भाई चलो यार, चल यार माझ्या मित्रा, चल. आजीबाई आलेली आहे आमच्या पहिल्या ब्लॉग मध्ये. बे रियालिटी. आयुष्य खूप सुंदर वाटून राहिलं मला माझं आता. इतकं सुंदर की तुम्ही विचार पण नाही करू शकाल. लोकांचे रिॲक्शन यार असे भेटून राहिले, जसं की मी खूप मोठा ब्लॉगर आहे यार. ये है अपना भाई आगे, मैं हूँ पीछे. चलो यार, अभी आपली आता स्टार्टिंग आहे. खूप मजा येऊन राहिली यार मित्रासोबत एक छोटासा ब्लॉग बनवायसाठी. मला इतकी खुशी होऊन राहिली की तुम्ही विचार पण नाही करू शकणार. म्हणजे खूपच इतका आनंद होऊन राहिला मला आज. मलाच नाही माहिती की चालू काय होतं आयुष्यामध्ये, आज चालू काय झालं. मी कधी आयुष्यात विचार नव्हतं केलं मी ब्लॉगिंग स्टार्ट करणार यार. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. विचार नाही करू शकणार मित्रांनो तुम्ही, माझ्या भावांनो यार. खूप आज अशी फिलिंग्स येऊन राहिली आयुष्यामध्ये. लेट्स गो भाई, लेट्स गो डू इट. आमचे शिफ्ट भाऊ येऊन राहिले. कॉमेडी केल्याशिवाय यार मजा नाही. मी तर इतकं सुंदर येऊन राहिलं, नॅचरल. भाई धीरे चलो भाई, धीरे, बिलकुल धीरे. खरंच यार मला इतका आनंद होऊन राहिला ना, मला समजून नाही राहिलं
काय बोलावं, कधीच दिखावा नाही करायचा. खूप मजा येऊन राहिली मला. ते म्हणतात ना भाई यार, हळू हळू, धीरे धीरे, रास्ता बहुत खराब है. अर्धी हिंदी आणि अर्धी मराठी पहिल्याच ब्लॉग मध्ये. मज्जा येते की काय येते तर काय माहिती. बघूया आता व्हिडिओ मध्येच. काय वातावरण आहे, काय नजारा आहे, खूप सुंदर. असं वाटत आहे मला की कुठेतरी चाललो मी. जाऊ दे यार माझ्या भावा, आम्हाला जाऊ दे ना यार माझ्या भावा. पण इकडे यार हर वेळेस म्हणजे कसं, शर्ट मारली यार पहिल्यांदा, भीती पण तेवढीच वाटली. इतकं शांत शांत वातावरण यार. मी रिलॅक्स मूड मध्ये निघलो आज घरून. आजच पेपर खतम झाले आणि आजच पहिल्या ब्लॉगची माझी स्टार्टिंग झाली. तर म्हणजे कसं खूप आनंद वाटून राहिला मला यार, आपण काहीतरी करत आहोत. आणि माझं पण काय करता काय नाही. अरे यार, आनंदाची गोष्ट आहे. इकडे तर हायवे बनवून राहिलं, तर खूप आनंदाची गोष्ट आहे. इकडे तर मी खूप दिवसानंतर आलो आज पहिल्यांदा. नाहीतर माझं डिलिव्हरीचं जॉब आहे, तर मी इकडे डिलिव्हरी करायसाठी येत होतो. इकडे हायवे पण बनवून राहिलं, ती चांगली गोष्ट आहे यार. म्हणून मित्र म्हणत होता इकडे त्याचं कॉलेज आहे ना धानोऱ्याला, की भाई रस्त्याचं काम चालू आहे, जायसाठी खूप अडचण होते. म्हणून आज समजलं यार किती अडचण होते आणि किती छान वाटते. तर नहीं यार, रिक्स नहीं लेने का यार. उधर आगे देखो ना यार, पूरा सही नजर आहे यार. बहुत अच्छा लग रहा है मुझे. कुछ भी बोलो भाई, कुछ भी. खूप चांगलं वाटून राहिलं मला आज. इतकं सुंदर की खूपच सुंदर. मला काहीच नाही पाहिजे आयुष्यामध्ये माझ्या गाडीच्या व्यतिरिक्त. जन्नत मेरे कदमों में है आज. अबे भिवाडून टाकला मला जवळ आणून. इकडे पण चालू एवढ्या सपाट्याने काम झालं यार. ते पण माझ्या पहिल्या ब्लॉग मध्येच मी बनवत आहे. नाही भाई यार, मी तर मराठीमध्येच ब्लॉग बनवणार आहे. अरे यार किती पुढे निघलं. इथून तर हळूच घ्यावं लागेल गाडी रस्त्याची हालत बघून. तसं यार मी मोबाईलने शूट करत आहे. माझ्या मोबाईल मध्ये तर वाईड अँगल तर आहे नाही, भाईच्या मोबाईल मध्ये आहे. त्यामुळे थोडं व्हिडिओ क्लिअरिटी तर चांगलीच असणार. काय म्हटलं यार तू? अरे भाई चलो ना, आते वक्त येतानी जाऊ ना यार. हाय मित्रांनो, कसे काय आहात तुम्ही? हे माझं पहिलं ब्लॉग आहे यार. खूप मजा येऊन राहिली यार मला. मी आज काहीच नाही बोलणार या ब्लॉग मध्ये. मी फक्त एन्जॉय करणार आज. इतकं एन्जॉय
या आयुष्यामध्ये कधीच नाही केलं. माझे मनपसंत माझी ड्रीम बाईक आज माझ्या सोबत आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि बघितलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. मला अजून काहीच नाही पाहिजे आयुष्यामध्ये. मजा की सोच में नहीं सकते. ये है ABS का पावर. पण बहुत यार खरंच यार मला खूप सुंदर वाटून राहिलं. म्हणजे रिव्ह्यू म्हणजे हे बघा की खूप सुंदर जे असं नजारा येऊन राहिला. ही आपली बाईक्स आमचे वुल्फ मशीन सर. सरांचं खूप आभार मानतो मी. त्यांच्यामुळे मी आज इकडे आलेलो आहो. माझं चॅनल चालू झालं. पण म्हणजे आपण बघूया व्ह्यू. काय खतरनाक व्ह्यू दिसून राहिलं यार. ओ माय गॉड, ओ माय गॉड. म्हणजे अशी फिलिंग्स येऊन राहिली. इकडून तर ट्रक येऊन राहिली यार. आपल्याला तरी इकडे जायला हवं. काय खतरनाक व्ह्यू येऊन राहिली यार. खूप सुंदर, खूपच सुंदर. तर समजून नाहीच राहिलं, बट हळूहळू ते पण आपल्याला कळणार की करायचं काय, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, हे तर हळूहळू समजणार आपल्याला. आपल्याला त्या इकडच्या साईड कडून जावं लागेल काय. अशी भीती वाटली की गाडी खाली लागते की काय होते तर. म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे ना गाडीचं. हा बोल ना भाई. ठीक आहे ना भाई. माझी ब्लॉगिंग आज स्टार्ट होईल. माझी इतकी सुंदर जर्नी आज स्टार्ट होईल. इतका सुंदर नजारा मला आज मिळेल. बट ते मुमकिन झालं आज. ते पण माझ्या मित्रामुळे. वाटून तर असं राहिलं मला की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे बघा जस्ट आम्ही येऊन थांबलो आणि पाणी लागला. वाचलो यार प्रशील भाऊ, वाचलो. बच गए. वाचलो ना यार, खूप वाचलो ना यार आपण. तुला म्हटलं ना मी थांबून यार इथं म्हणून. अजून आपण सिटीमध्ये वगैरे गेलो असतो ना तर काही खरं नाही. चला मित्रांनो आपण भेटूया एक छोटं. म्हणजे यार हालत तर खूप खराब होऊ नये. गरमी तर नाही लागून राहिली, बट बघू शकता तुम्ही कशी होऊ नये आपली हालत.